तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तसं तर गोड मला विशेष काही आवडत नाही, पण त्यातल्या त्यात गाजराचा हलवा हा माझा आवडता आहे आणि तोच आपण आज बनवणार आहोत. चला मग तयारीला लागूया आपण. इथे मी 1.5 किलो गाजर घेतले आहे, ज्याला सगळ्यांना असे सोलवून घेतले आहे मी. आता मी याचा कीस करणार नाही आहे, तर एक चॉपिंग पॅडवर याला मी सगळ्यांना असं चॉप करून घेणार. तुम्ही हवं तसं आकारात त्याला पटापट असं चॉप करू शकता, जेणेकरून आपला वेळ खूप वाचतो हलवा करण्याकरिता. इथे पहा, मी सगळ्यांना असं चॉप करून एका भांड्यात ठेवलं आहे. इथे मी जाड तळ्याचा कुकर घेतलेला आहे. कुकर जाड तळ्याचाच घ्या, जेणेकरून ते खाली लागणार नाही. आणि 2 चमचे यात मी तूप टाकते. तूप जसंच आपलं थोडंसं गरम झालं, त्यानंतर आपण इथे आपले सगळे गाजर याच्यामध्ये टाकून देऊया. अशा प्रकारे हलवा केला तरी पण खरंच सांगते की हलव्यामध्ये अजिबात कोणताच फरक पडणार नाही. जो की आपण किस केलेला असतो त्याच प्रकारे हा सुद्धा लागणार. अशा प्रकारे केल्याने आपला वेळही वाचतो आणि नाही आपले हात दुखत. लगेच आणि खूप कमी वेळेत आपल्याला हा बनवून तयार होतो. इथे आता 3-4 स्पून अगदी थोडंसं म्हणजे आपण पाणी टाकूया. पाण्याचा उपयोग खूप कमी करायचा आहे आणि कुकरचं झाकण इथे आपण बंद करू आणि मीडियम आचेवर याला 3 शिट्या याच्या होऊ देऊ. 3 शिट्या झाल्याच्या आता आपण पाहूया गाजर व्यवस्थित सॉफ्ट झाले आहे. एका मॅशरने असं आपण पूर्ण त्याला मॅश करून घेऊया. इथे मी आता गॅस स्टार्ट केला आहे आणि मीडियम गॅसवर याला आता पूर्ण पाणी सुकेपर्यंत आपण याला असं सतत ढवळत राहूया. आता इथे मी 1.5 वाटी साखर टाकत आहे. साखरेला सुद्धा पाणी सुटतं, त्याच्यामुळे मी दोन्ही याचं पाणी एकत्रच पूर्णतः सुकेपर्यंत याला भाजणार आहे. आता ही सगळ्यात मेन स्टेप आहे. आपल्याला यातलं पूर्णतः पाणी अगदी सुकवून द्यायचं आहे, जेणेकरून जसा आपला गाजर किस केलेला हलवा असतो त्याच प्रकारे हा पण होणार आणि याचा कलरसुद्धा चेंज होणार. त्याकरता आपल्याला सतत याला हलवत राहायचं आहे. जेव्हापर्यंत याचं पाणी आटतं त्यापर्यंत बाजूला एक पॅन घेतला आहे, त्यावर 2 स्पून मी ते तूप टाकते आहे. तूप टाकल्यानंतर आता इथे आपल्या आवडीनुसार आपल्याला ड्रायफ्रूट्स घ्यायचे आहे. मी इथे काजू आणि बदामचा उपयोग करत आहे आणि किसमिस. ह्या सगळ्यांना आपल्याला तुपात चांगल्याने भाजून घ्यायचं आहे. तर आपल्याला हलवा करूसा वाटतो, पण वेळ खूप लागतो आणि आपल्या हाताची कसरत वेगळी. त्यामुळे बरेचदा आपण हा स्किप करतो असतो. त्याच्यामुळे ह्या प्रकारे जर का केला तर तुमचा वेळ आणि हाताची मेहनत हे दोन्ही पण वाचणार आणि अगदी टेस्टी आणि मस्त हा हलवा बनून तयार होणार. इथे आता बऱ्यापैकी पाणी याचं आटल्या गेलेलं आहे. आता याच्यात आपण फ्राय केलेले सगळे ड्रायफ्रूट्स ॲड करून घेऊया आणि हे सगळं एकत्र व्यवस्थित मिक्स करून घेऊ. पूर्ण इथे मी टाकत आहे इलायची पावडर. यालासुद्धा मिक्स करून घेऊया. इथे आपला अगदी मस्त कमी तुपाचा आणि कमी वेळ लागलेला गाजराचा हलवा बनवून रेडी आहे. पाहू शकता यातलं पूर्णतः पाणी व्यवस्थित आटलं गेलं आहे, गाजर व्यवस्थित भाजले गेलेले आहे आणि दिसतो तो एकच नंबर आणि खायलासुद्धा एक नंबर. तुम्हाला जर का माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.